ओके बघा. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. या व्हिडिओमध्ये आपल्याला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण एम्ब्रिओ कसा बनतो हे आपण स्टडी केलं. आता एम्ब्रिओचं स्ट्रक्चर कसं असतं ते पाहूया. स्ट्रक्चर ऑफ डायकॉट एम्ब्रिओ आणि मोनोकॉट एम्ब्रिओ दोन्हीचं स्ट्रक्चर कसं असतं हे लर्न करायचं आहे आपल्याला. पहिल्यांदा डायकॉट एम्ब्रिओ बघूया आणि मग मोनोकॉट एम्ब्रिओ बघूया. बघा, हा ओव्ह्यूलच्या आत आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये काय बनलेलं दाखवलं रे. असा हा जो स्ट्रक्चर बनतो त्या स्ट्रक्चरला म्हणतात एम्ब्रिओ. हा एम्ब्रिओ असा बनला. बघा, तर या एम्ब्रिओमध्ये हे जे दोन भाग आहेत या दोन भागाला म्हटलं जातं कॉटिलिडॉन्स. बघा, या भागाला म्हणतात प्लिम्यूल आणि या भागाला म्हटलं जातं रॅडिकल. हा झाला डायकॉट एम्ब्रिओ. बघा, डायकॉट एम्ब्रिओ कन्सिस्टिंग ऑफ टू पार्ट्स. डायकॉट एम्ब्रिओ मध्ये दोन भाग आहेत. त्या पूर्ण भागाला म्हणतात एम्ब्रियोनल ऍक्सिस. एम्ब्रियोनल ऍक्सिस असं म्हटलं जातं याला. या भागाला एम्ब्रियोनल ऍक्सिस म्हणतात आणि हे दोन कॉटिलिडॉन्स असे दोन भाग या ठिकाणी डायकॉट एम्ब्रिओ मध्ये येतात. एम्ब्रिओ कन्सिस्टिंग ऑफ टू पार्ट्स. एम्ब्रियोनल ऍक्सिस. ऍक्सिस कुठल्या कुठल्या भागामध्ये असतं? प्लिम्यूल आणि रॅडिकलच्या मधल्या भागाला एम्ब्रियोनल ऍक्सिस म्हणतात आणि हे दोन कॉटिलिडॉन या ठिकाणी प्रेझेंट असतात. आता द पोर्शन ऑफ द एम्ब्रियोनल ऍक्सिस अबाउट द लेवल ऑफ कॉटिलिडॉन. The portion of embryonal axis above the level of cotyledon. Embryonal axis the portion of embryonal axis above the level of cotyledon is epicotyle. इथं असतो बघा epicotyle. Embryonal axis चा पोर्शन या कॉटिलिडॉनच्या लेवलला असतो. कॉटिलिडॉनच्या लेवलला असतो. तो प्लिम्यूल मध्ये टर्मिनेट होतो. नंतर प्लिम्यूल मध्ये टर्मिनेट होतो. त्याला इपिकोटाइल म्हणतात. इपिकोटाइल म्हणजे काय? इपिकोटाइल म्हणजे एम्ब्रियोनल ऍक्सिसचा पार्ट की तो कॉटिलिडॉनच्या लेवलला असतो. या कॉटिलिडॉनच्या लेवलला असतो. तो प्लिम्यूल मध्ये टर्मिनेट होतो. त्या भागाला म्हटलं जातं इपिकोटाइल. and cylindrical portion below लेवल ऑफ कॉटिलिडॉन. कॉटिलिडॉनच्या खालच्या लेवलला असा सिलेंड्रिकल पोर्शन जो असतो त्याला म्हणतात हायपोकोटाइल. आणि हायपोकोटाइल टर्मिनेट इनटू हायपोकोटाइलचा पार्ट जो आहे हायपोकोटाइल पार्ट इज टर्मिनेट इनटू रॅडिकल. तो कशामध्ये टर्मिनेट होतो? हायपोकोटाइल रॅडिकल मध्ये टर्मिनेट होतो. कॉटिलिडॉन एम्ब्रियोनल ऍक्सिसच्या खालच्या लेवलला कॉटिलिडॉनच्या खालच्या म्हणजे the cylindrical portion below the level of कॉटिलिडॉनच्या खालच्या पोर्शनला सिलेंड्रिकल पोर्शन जो असतो म्हणजे हा सिलेंड्रिकल पोर्शन कॉटिलिडॉनच्या खालच्या बाजूला असतो त्याला हायपोकोटाइल म्हणतात. आणि हायपोकोटाइल कशात टर्मिनेट होतो? रॅडिकल मध्ये टर्मिनेट होतो. आणि कॉटिलिडॉनच्या अबाव लेवलला त्या कॉटिलिडॉनच्या अबाव लेवलला जो प्लिम्यूल मध्ये टर्मिनेट होणारा पार्ट आहे त्याला इपिकोटाइल म्हणतात. कॉटिलिडॉनच्या खालच्या लेवलला जो रॅडिकल मध्ये टर्मिनेट होणारा पार्ट आहे त्याला हायपोकोटाइल असं म्हणतात. ओके, हा झाला कुठला एम्ब्रिओ सांगा? डायकॉट एम्ब्रिओ या ठिकाणी असं म्हणतो. आणि रॅडिकलचा जो रूट टिप आहे ना, या रूट टिप वरती कशाचं कव्हरिंग असतं? रूट कॅपचं या ठिकाणी कव्हरिंग असतं. रूट टिप इज कव्हर्ड बाय. आता तुम्हाला माहिती आहे हा एम्ब्रिओ आपण कशामध्ये म्हणला? एम्ब्रिओ ओव्ह्यूलच्या आत. ओव्ह्यूल कशात कन्वर्ट होते? सीड. सीड जमिनीत पेरल्यावर हा प्लिम्यूल कुठला भाग देतो? शूट देतो. आणि हा रॅडिकल कुठला भाग देतो? रूट देतो. हा झाला कुठला एम्ब्रिओ सांगा रे? डायकॉट एम्ब्रिओ असं म्हणतात. आपण एम्ब्रिओ कसा बनतो त्याची डेव्हलपमेंट स्टडी केली आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. आता ह्या डायकॉट एम्ब्रिओ मध्ये काय काय भाग आहेत? हा जो आहे
ऍक्सिस आहे त्याला एम्ब्रियोनल ऍक्सिस म्हणतात, आणि हे जे दोन भाग आहेत त्याला कॉटिलिडॉन असं म्हणतात. आणि या कॉटिलिडॉनच्या अबाव लेवलला जो भाग असतो तो प्ल्युव्हियल मध्ये कन्वर्ट होतो, त्याला इपिकोटाइल म्हणतात. कॉटिलिडॉनच्या खालच्या लेवलला जो रॅडिकल मध्ये कन्वर्ट होणार आहे त्याला हायपोकोटाइल म्हणतात. आणि मग हे एम्ब्रियो जे आहे ते कशाच्या आत बनतं, सीडच्या आत, कारण ओव्ह्यूलच्या आत एम्ब्रियो डेव्हलप होणार आहे, म्हणजे सीडच्या आत एम्ब्रियो बनणार आहे. मग फ्ल्युव्हियल पासून शूट आणि रॅडिकल पासून काय बनतं, रूट बनतं. ज्यावेळेला बिया पेरतो, ज्यावेळेला बियांच्या मध्ये असा एम्ब्रियो असतो, डायकॉट एम्ब्रियो असतो डायकॉट सीड मध्ये. हे झालं डायकॉट सीडचं एम्ब्रियोचं स्ट्रक्चर. आता मोनोकॉट एम्ब्रियो म्हणजे कसा, हे बघा डायकॉट एम्ब्रियोची जशी डेव्हलपमेंट आहे ना तशीच मोनोकॉट एम्ब्रियोची डेव्हलपमेंट ओव्ह्यूलच्या आत होत असते. मोनोकॉट एम्ब्रियोला एक्झाम्पल घेऊया आपण, ग्रास एम्ब्रियो, ग्रास प्लांटचा एम्ब्रियो, ग्रास गवताच्या एम्ब्रियो एक्झाम्पल घेऊया. बघा ग्रास फॅमिलीमध्ये याच्यात जो एकच कॉटिलिडॉन असतो, याच्यामध्ये या एम्ब्रियोमध्ये असा एकच कॉटिलिडॉन असतं, दळ असतं ग्रास मध्ये. त्या एका कॉटिलिडॉनला या ठिकाणी काय शब्दामध्ये संबोधित केलं जातं बघा, स्कुटेलम असं म्हटलं जातं. ग्रास एम्ब्रियो मध्ये एकच कॉटिलिडॉन असतो म्हणून मोनोकॉट म्हणतात. डायकॉट मध्ये दोन कॉटिलिडॉन आहेत म्हणून डायकॉट म्हणतात. इथं एकच कॉटिलिडॉन आहे आणि त्या कॉटिलिडॉनचं नाव आहे स्कुटेलम असं म्हणतात. आणि हा एम्ब्रियोनल ऍक्सिस जो आहे त्या एम्ब्रियोनल ऍक्सिसच्या एका साइडला असा कॉटिलिडॉन असतो. हा एक कॉटिलिडॉन, सिंगल कॉटिलिडॉन ग्रास एम्ब्रियो मध्ये असतो. सिंगल कॉटिलिडॉन असतो. ऍट लोअर एंड ऑफ एम्ब्रियोनल ऍक्सिस, हा जो एम्ब्रियोनल ऍक्सिस आहे ना त्याच्या लोअर एंडला काय प्रेझेंट असतो, या ठिकाणी रॅडिकल असतो. आणि रॅडिकल झाल्यावर रूट कॅप असतं. त्या रूट कॅप वरती कशाचं कव्हरिंग असतं, कोलिओरायझा या ठिकाणी कव्हर झालेला असतो. हा एम्ब्रियोनल ऍक्सिस, एम्ब्रियोनल ऍक्सिसच्या खाली रॅडिकल असतं, त्या रॅडिकल वरती रूट कॅप कव्हर झालेला असतं आणि रूट कॅप वरती असा काय कव्हर झालेला असतो बघा, कोलिओरायझा या ठिकाणी कव्हर झालेला असतो. स्कुटेलमच्या खाली बघा, हा स्कुटेलम जो आहे म्हणजे काय म्हणते बघा, द पोर्शन अबाव द एम्ब्रियोनल ऍक्सिस अबाव द लेवल ऑफ अटॅचमेंट ऑफ स्कुटेलम. स्कुटेलमच्या अबाव द लेवल ऑफ अटॅचमेंट एम्ब्रियोनल ऍक्सिसचा पोर्शन अबाव जो भाग असतो त्याला इपिकोटाइल असं म्हणतात. इपिकोटाइल मध्ये काय काय भाग असतात, शूट अपेक्स आणि फ्यू लीफ प्रायमॉर्डिया एन्क्लोज्ड कोलिओटाइल. याला लीफ प्रायमॉर्डिया म्हणतात. बघा मी काय रिपीट करतो बघा या ठिकाणी परत. एम्ब्रियोनल ऍक्सिसचा खालचा भाग काय आहे, रॅडिकल, त्याच्यावरती कशाचं कव्हरिंग आहे, रूट कॅप. रूट कॅप वरती कशाचं कव्हरिंग आहे, कोलिओरायझा. एम्ब्रियोनल ऍक्सिसचा अबाव पार्ट काय आहे, हा इपिकोटाइल आहे. त्या इपिकोटाइल मध्ये काय काय पार्ट आहेत रे, लीफ प्रिमॉर्डिया आणि शूट अपेक्स. शूट अपेक्स आणि लीफ प्रिमॉर्डिया हा एम्ब्रियोनल ऍक्सिसचा अबाव पार्ट. अबाव पार्ट मध्ये काय प्रेझेंट आहे, शूट अपेक्स आणि लीफ प्रिमॉर्डिया. शूट अपेक्स आणि लीफ प्रिमॉर्डिया दोन्ही मिळून हा वरचा भाग बनवतात कोलिओटाइल. The portion above the embryonal axis, above the level of attachment of scutellum, embryonal axis चा above part, above the level of attachment of scutellum हा इपिकोटाइल. स्कुटेलम चा embryonal axis च्या above the level of attachment असतं त्याला इपिकोटाइल म्हणतात. Above the level of attachment of scutellum is a epicotyle. इपिकोटाइल हॅज टू पार्ट, शूट अपेक्स आणि लीफ प्रायमॉर्डिया. मी परत एक्सप्लेन करतो बघा या ठिकाणी, बघा थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा. ग्रास एम्ब्रियो परत एक्सप्लेन करतो. ग्रास एम्ब्रियो मध्ये एकच असा कॉटिलिडॉन असतो त्याला स्कुटेलम म्हणतात. ग्रास एम्ब्रियोच्या हा जो भाग आहे त्याला एम्ब्रियोनल ऍक्सिस म्हणतात. एम्ब्रियोनल ऍक्सिसचा खालचा जो भाग आहे तिथे रॅडिकल असतो. रॅडिकल वरती काय कव्हर झालेलं असतं, रूट कॅप. रूट कॅप वरती काय असतं, कोलिओरायझा. स्कुटेलमचा अटॅचमेंट जे एम्ब्रियोनल ऍक्सिसला होणार
त्या एम्ब्रियोनल ऍक्सिसच्या अबाव पार्ट म्हणजे इपिकोटाइल. एम्ब्रियोनल ऍक्सिसचा अबाव पार्ट म्हणजे काय? इपिकोटाइल. तर इपिकोटाइल मध्ये काय काय प्रेझेंट असतं? शूट अपेक्स आणि लीफ प्रायमॉर्डिया. शूट अपेक्स आणि लीफ प्रायमॉर्डिया. इपिकोटाइल मध्ये काय काय पार्ट असतं? शूट अपेक्स आणि लीफ प्रायमॉर्डिया एन्क्लोज्ड इन ए पोलिओटाइल. जिथं स्कुटेलम ह्या एम्ब्रियोनल ऍक्सिसला अटॅच असतो त्याचा अबाव पार्ट म्हणजे इपिकोटाइल. अबाव पार्ट म्हणजे इपिकोटाइल. इपिकोटाइल मध्ये काय काय भाग आहेत? शूट अपेक्स आणि लीफ प्रायमॉर्डिया. ते कशामध्ये एन्क्लोज झाले? कोलिओटाइल मध्ये एन्क्लोज झाले. ह्या कोलिओटाइल मध्ये एन्क्लोज झाले. असा हा कुठला एम्ब्रियो? ग्रास एम्ब्रियो, मोनोकॉट एम्ब्रियो. मोनोकॉट एम्ब्रियो किंवा ग्रास एम्ब्रियो मी एक्सप्लेन करतो बघा परत एकदा. साइडला एकच कॉटिलिडॉन असतो त्याला स्कुटेलम असं म्हणतात. मधला जो भाग आहे त्याला एम्ब्रियोनल ऍक्सिस. एम्ब्रियोनल ऍक्सिसचा खालचा जो भाग आहे त्याला रॅडिकल. रॅडिकल वरती रूट कॅप. रूट कॅप वरती पोलिओरायझा असतं. स्कुटेलम एम्ब्रियोनल ऍक्सिसच्या ज्या पॉइंटला अटॅच असतं त्याच्या अबाव लेवलला इपिकोटाइल म्हणतात. इपिकोटाइल मध्ये शूट अपेक्स आणि लीफ प्रायमॉर्डिया असतं. हे इपिकोटाइल हॅलो स्ट्रक्चर पोलिओटाइल मध्ये एन्क्लोज झालेलं असतं. अशा प्रकारे हे मोनोकॉट एम्ब्रियो म्हणतोय आपण. आय होप मित्रांनो दोन एम्ब्रियो स्टडी केला आपण. डायकॉट एम्ब्रियो आणि मोनोकॉट एम्ब्रियो. मोनोकॉट एम्ब्रियो मध्ये एकच कॉटिलिडॉन असतो. त्या कॉटिलिडॉनचं नाव आहे स्कुटेलम. आणि हा एम्ब्रियोनल ऍक्सिस असतो. एम्ब्रियोनल ऍक्सिसचा खालचा भाग रॅडिकल, त्याच्यावर रूट कॅप आणि पोलिओरायझा कव्हर झालेला असतो. स्कुटेलम एम्ब्रियोनल ऍक्सिसला ज्या पॉइंटला अटॅच असतं त्याच्या अबाव लेवलला इपिकोटाइल म्हणतात. इपिकोटाइल मध्ये शूट अपेक्स आणि लीफ प्रायमॉर्डिया असतं. लीफ प्रायमॉर्डिया म्हणजे हा भाग बघा. लीफ प्रायमॉर्डिया आणि शूट अपेक्स हे दोन्हीही पोकळ अशा स्ट्रक्चर मध्ये हॅलो स्ट्रक्चर कशामध्ये एन्क्लोज झालेले असतात? पोलिओटाइल मध्ये एन्क्लोज झालेले असतात. 2 ते 3 वेळा मी एक्सप्लेन केलं बघा ग्रास एम्ब्रियो. ओके. पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. बघूया पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस कुठले कुठले आहेत. समजा हे फ्लावर आहे. फ्लावरचा हा सेपल, हे ओव्हरी, स्टाईल, स्टिग्मा, हे पेटल आणि हे फुलाचे स्टेमेन्स. असे हे स्टेमेन्स आहेत. आता समजा हे फ्लावर फर्टिलायझर आहे. फर्टिलायझर आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय काय फर्टिलायझर झालेलं आहे. मग फर्टिलायझेशन झाल्यावर काय काय बदल होतात बघा. आता मला सांगा हे फुलाची काय भाग आहे सांगा रे. हे फुलाचा हा जो भाग आहे तो काय आहे? ओव्हरी आहे. फुलाच्या ह्या ओव्हरीच्या आत काय प्रेझेंट असतात रे? आत ओव्हरीच्या आत असतात ओव्ह्यूल. हे झाले फुलाचे सेपल, हे झाले फुलाचे पेटल आणि हे झाले फुलाचे स्टेमेन्स आणि हे झाले फुलाचे कार्पेल्स. आता हे फुल म्हणजे याच्या आत फर्टिलायझेशन झालंय. ओव्हरीच्या आत फर्टिलायझेशन झालंय. झाल्यावर फुलाचे बदल कसे होतात बघूया. चेंजेस म्हणजे पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. फर्टिलायझर आहे काय काय बदल होतात बघा. ओव्हरी असते त्याचं काय होतं फर्टिलायझेशन झाल्यावर? फ्रूट होतं. ओव्हरी पासून बनतं फ्रूट. बघा मला काय सांगायचं बघा. आता हा फ्लावर दाखवलेला आहे मी तुम्हाला. तर या फ्लावरच्या आत जी ओव्हरी आहे, ओव्हरीच्या काय ओव्ह्यूल आहे तिथं फर्टिलायझेशन झालंय. झाल्यावर ह्याच्यात काय बदल होतात? ओव्हरीचा होतो फळ. ओव्ह्यूलचा काय होतो? ओव्ह्यूलचा होतो सीड. ओव्ह्यूलचा होतं या ठिकाणी काय? सीड.
हा जो ओरी आहे त्या ओरीचा वॉल जो आहे ओहरी वॉल फ्रूट वॉल मध्ये कन्वर्ट होतं. फ्रूट वॉलचं नाव काय आहे पेरिकार्प. फ्रूट वॉलचं नाव काय आहे पेरिकार्प. ओरीच्यात काय आहे ओव्ह्यूल आहे. त्या ओव्ह्यूल वरती वॉल असतात आउटर इंटिग्युमेंट आणि इनर इंटिग्युमेंट. ओव्ह्यूलचा वॉल सीड वॉल सीडच्या वॉल मध्ये कन्वर्ट होतो. ओरीचा वॉल फ्रूट वॉल पेरिकार्प मध्ये कन्वर्ट होतं. ओव्ह्यूल वरती जे कव्हर असतात दोन इंटिग्युमेंट असतात बघा. ओव्ह्यूल वरती दोन इंटिग्युमेंट कुठले कुठले आहेत ओव्ह्यूल वरती बघा मी एक्सप्लेन करताना सांगितले ओव्ह्यूल मध्ये दोन इंटिग्युमेंट कुठले कुठले आहेत. ओव्ह्यूल मध्ये आउटर इंटिग्युमेंट आणि इनर इंटिग्युमेंट असे प्रकार आहेत. इनर इंटिग्युमेंट आउटर इंटिग्युमेंट आणि इनर इंटिग्युमेंट असे दोन प्रकार आहेत. ओव्ह्यूलचे वॉल सीड वॉल मध्ये कन्वर्ट होतात. ओव्ह्यूलचे वॉल कुठले इनर इंटिग्युमेंट आउटर इंटिग्युमेंट. इनर इंटिग्युमेंट सीडचा कुठला वॉल होतो टेगमन. आउटर इंटिग्युमेंट सीडचा कुठला वॉल होतो टेस्टा. ही जी ओव्ह्यूल आहे ना त्या ओव्ह्यूलचा जो वॉल आहे वॉल मध्ये कुठले कुठले इंटिग्युमेंट आहेत इनर इंटिग्युमेंट आणि आउटर इंटिग्युमेंट. मग ओव्ह्यूल ज्यावेळेला सीड मध्ये कन्वर्ट होते त्यावेळेला ओव्ह्यूलचा वॉल सीड वॉल मध्ये कन्वर्ट होतो. सीड वॉल कुठले कुठले आहेत इनर लेयर टेगमन आणि आउटर सीडचा लेयर जो असतो तो टेस्टा. आउटर सीडचा लेयर ओव्ह्यूलच्या आउटर इंटिग्युमेंट पासून बनतो टेस्टा. तो हार्ड आणि थिक असतो. इनर इंटिग्युमेंट पासून इनर लेयर सीडचं बनतं टेगमन बनतं. तो थिन असतो सॉफ्ट असतो या ठिकाणी लक्षात. म्हणजे ओरीचा वॉल फळाचा वॉल पेरिकार्प होतो. ओव्ह्यूलचा वॉल सीडचा वॉल टेगमन आणि टेस्टा होतं. ओव्ह्यूलचा आउटर वॉल टेस्टा बनवतो. ओव्ह्यूलचा इनर वॉल टेगमन या ठिकाणी बनवतो. बघा पुढे काय होतं पुढे आणखी काय बदल होतात. आता आणखी काय बदल होतात फक्त ओव्ह्यूल पुरतं जाऊया आपण. या ओव्ह्यूल मध्ये काय काय भाग असतात पाहूया. ही सॅक आहे एम्ब्रियो सॅक आहे. इथं अशी एम्ब्रियो सॅक आहे. इथं हा भाग कुठला आहे न्यूसेलस. ओव्ह्यूलच्या अजून न्यूसेलस आहे ना रे. न्यूसेलसचं काय होतं फर्टिलायझेशन झाल्यावर न्यूसेलस डीजनरेट होतो. न्यूसेलस काय होतो नष्ट होतो डीजनरेट होतं. न्यूसेलस काय होतं या ठिकाणी डीजनरेट होतं लक्षात घ्या. एक इकडं मायक्रोपाईलच्या एंडला काय असतं रे एग असतं. एगचा काय होतो फर्टिलायझेशन झाल्यावर एगचा होतो एम्ब्रियो. आता हे स्टडी केलं आपण एम्ब्रियो मेल गॅमेट त्याच्याबरोबर फ्यूज झाला एक बरोबर तर एम्ब्रियो. मग तुम्हाला माहित आहे की इथं ह्या हा जी सॅक आहे कुठली सॅक आहे एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅकच्या सेंटरला एक आहे हो. इथं सेंटरला असा एक आहे. साइडला दोन सेल्स आहेत ना रे. हे साइडचे सेल्स कुठले सिनर्जिड्स. इकडच्या बाजूला कुठले सेल्स असतात चलासाकडे असणारे सेल्स कुठले अँटीपोडल. यांचं काय होतं फर्टिलायझेशन झाल्यावर अँटीपोडल सेल्स सिनर्जिड्स जे असतात यांच्या साइडला ते डीजनरेट होतात. अँटीपोडल सेल and synergies degenerate. अँटीपोडल सेल आणि सिनर्जिड्स काय होतात या ठिकाणी डीजनरेट होतात हे लक्षात घ्या. ओके. आता हा ओव्ह्यूलचा वॉल जो आहे रे त्या ओव्ह्यूलच्या वॉलला काय म्हणतात फनिकल. आता तुम्हाला माहिती आहे फर्टिलायझेशन झाल्यावर ही ओव्ह्यूल कशात कन्वर्ट होते सीड. मग ओव्ह्यूलचा वॉल हा सीडचा ओव्ह्यूलचा जो स्टॉक आहे ओव्ह्यूलचा स्टॉक फनिकल जो असतो तो सीडच्या स्टॉक मध्ये कन्वर्ट होतं. आता
ओव्ह्यूलचा जो मायक्रोपाईल आहे, ओव्ह्यूलच्या या भागाला काय म्हणतात? मायक्रोपाईल. ओव्ह्यूलच्या या भागाला काय म्हणतात? चलाजा. मला सांगा फर्टिलायझेशन झाल्यावर ओव्ह्यूल कशात कन्वर्ट होते? सीड. मग ओव्ह्यूलचा मायक्रोपाईल हा सीडचा मायक्रोपाईल होतो. चलाजाचा ओव्ह्यूलचा चलाजा हा सीडचा चलाजा होतो. आफ्टर फर्टिलायझेशन ओव्ह्यूल मायक्रोपाईल बिकम सीड मायक्रोपाईल. चलाजा ओव्ह्यूल चलाजा बिकम सीड चलाजा. म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यावर या फ्लावर, या ओव्ह्यूल, ओहरी, फुलाच्या पार्ट्स मध्ये काय बदल होतात? फर्टिलायझेशन झाल्यावर ओहरीचा होतो फ्रूट, ओव्ह्यूलचा होतो सीड. ओहरीचा वॉल होतो फ्रूट वॉल, पेरिकार्ड. ओव्ह्यूलचा वॉल होतो सीड वॉल. आउटर इंटरमेंट आणि इनर इंटरमेंट, टेस्टा आणि टेगमन म्हणतो. मग या ओव्ह्यूलच्या जो न्यूसेलस असतो तो डिजनरेट होतो. एग जो आहे त्याचा एम्ब्रियो बनतो. अँटीपोडल सेल्स आणि सिनर्जिड्स जे आहेत त्यांच्या दोन साइडला ते डिजनरेट होतात. आणि ओव्ह्यूलचा स्टॉक जो असतो फनिकल तो सीडचा स्टॉक मध्ये कन्वर्ट होतात. ओव्ह्यूलचा मायक्रोपाईल आहे तो सीडचा मायक्रोपाईल होतो. ओव्ह्यूलचा चला जो आहे तो सीडचा चलाजा होतो. एवढे सगळे बदल एखाद्या फुलाच्या ओहरीचा ओव्ह्यूलचा एम्ब्रियो सॅक फर्टिलाइज झाल्यावर. मी काय काय बोललं? एखाद्या फुलाच्या ओहरीच्या ओव्ह्यूल असते, ओव्ह्यूलच्या आत एम्ब्रियो सॅक असते आणि एम्ब्रियो सॅक फर्टिलायझेशन झाल्यावर होणारे बदल म्हणजे पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. लक्षात आलं मी काय सांगितलं? पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस इन फ्लावर आफ्टर फर्टिलायझेशन. व्हॉट विल हॅपन? ओव्हरी बिकम फ्रूट, ओव्ह्यूल बिकम सीड. ओव्हरीचा वॉल फळाचा वॉल, ओव्ह्यूलचा वॉल सीडचा वॉल. ओव्ह्यूलच्या आत न्यूसेलस असतं, डिजनरेट होतं. अँटीपोडल सेल डिजनरेट होतात, सिनर्जिड्स डिजनरेट होतात आणि ओव्ह्यूलचा चलाजा सीडचा चलाजा, ओव्ह्यूलचा मायक्रोपाईल सीडचा मायक्रोपाईल मध्ये कन्वर्ट होतं. आता नेक्स्ट काय यात पॉइंट स्टडी करायचा आहे बघा. प्लॉइडी ऑफ डिफरंट पार्ट्स ऑफ प्लांट्स. प्लॉइडी म्हणजे त्या 2n आणि क्रोमोझोम नंबर कसे याला प्लॉइडी असं म्हणतात. Ploidy in different parts of plants. Ploidy in different parts of plants. बघा झायगोटची प्लॉइडी कशी आहे? हॅप्लॉइड की डिप्लॉइड? डिप्लॉइड 2n. एम्ब्रियो कसा आहे? डिप्लॉइड 2n. हे माहित असणं गरजेचं आहे आपल्या लक्षात. बियांच्या एम्ब्रियोच्या आत रॅडिकल असतो तो कसा आहे? रॅडिकल पण डिप्लॉइड आहे 2n. प्ल्युम्युल कसा आहे? डिप्लॉइड 2n. डिप्लॉइड. कॉटिलिडॉन कसा आहे? डिप्लॉइड तो पण 2n आहे. न्यूसेलस कसा आहे? डिप्लॉइड 2n. इंट्युमेट कसा आहे? डिप्लॉइड 2n. मायक्रोपाईल कसा सॉरी मायक्रोस्पोर मदर सेल म्हणजे पोलन मदर सेल पीएमसी. पीएमसी कशी आहे? 2n डिप्लॉइड. मेगास्पोर मदर सेल, मेगास्पोर मदर सेल ती कशी आहे? मेगास्पोर मदर सेल 2n आहे, डिप्लॉइड आहे. ओहरीचा वॉल कसा आहे? ओहरी वॉल डिप्लॉइड. कार्पेल कसा आहे? डिप्लॉइड. सेपल कसा आहे? डिप्लॉइड. पेटल कसा आहे? डिप्लॉइड. हे सगळे भाग. स्टेमेन कसा आहे? डिप्लॉइड.
हे प्लांटचे सगळे कुठले पार्ट आहेत? स्पोरोफाइट. स्पोरोफायटिक पार्ट्स ऑफ द प्लांट सगळे डिप्लॉयड आहेत बघा मॅक्झिमम. मुळाचे सगळे भाग कुठले आहेत? डिप्लॉयड आहेत. कुठले डिप्लॉयड आहेत, कुठले हॅप्लॉयड आहेत प्लांटचे स्ट्रक्चर हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कुठले हॅप्लॉयड कुठले डिप्लॉयड स्ट्रक्चर हे माहित असणं गरजेचं आहे. झायगोट डिप्लॉयड आहे, एम्ब्रियो डिप्लॉयड आहे, रॅडिकल डिप्लॉयड आहे, फ्लुइड डिप्लॉयड आहे, कॉटिलिडॉन डिप्लॉयड आहे, न्यूसेलस डिप्लॉयड आहे, इंटिग्मेंट डिप्लॉयड आहे, मेगास्पोर मदर सेल डिप्लॉयड आहे, ओरिवॉल डिप्लॉयड आहे, कार्पेल डिप्लॉयड आहे, सेपल डिप्लॉयड आहे, पेटल डिप्लॉयड आहे. हे सगळे डिप्लॉयड स्ट्रक्चर आहेत. हे गॅमेटोफाइट नाही तर स्पोरोफाइट आहे. आता गॅमेटोफाइटिक स्ट्रक्चर कसे आहेत? पोलन ग्रेन कसा आहे? पोलन ग्रेन जो आहे तो गॅमेटोफाइटिक म्हणजे गॅमेट प्रोड्युसिंग दोन मेल गॅमेट पोलन ग्रेन मध्ये बनतात. तुम्हाला माहिती आहे पोलन ग्रेन हॅप्लॉइड आहे. ट्यूब सेल जे आहे पोलन ग्रेन मध्ये ट्यूब सेल जी असते ती देखील हॅप्लॉइड असते. मेल गॅमेट जे असतात पोलन ग्रेन मध्ये मेल गॅमेट ते देखील कसे असतात? हॅप्लॉइड असतात. मेगास्पोर कसे आहे? हॅप्लॉइड. एम्ब्रियोसाइट कशी आहे? हॅप्लॉइड. सिनर्जिड कसा आहे? हॅप्लॉइड. अँटीपोडल सेल कसा आहे? हॅप्लॉइड. एक कसा आहे? हॅप्लॉइड. एक सेल हॅप्लॉइड. अशा प्रकारे हे सगळे स्ट्रक्चर जे आहेत ते हॅप्लॉइड आहेत. सेकंडरी न्यूक्लियस कसा आहे? तुम्हाला माहिती आहे की पोलार न्यूक्लियाय फ्यूज होऊन सेकंडरी न्यूक्लियस एम्ब्रियोसाइटच्या आत बनतं आणि त्याच्याबरोबर जर मेल गॅमेट फ्यूज झाला तर एंडोस्पर्म बनतो. ते देखील सेकंडरी न्यूक्लियस डिप्लॉइड आहे. एंडोस्पर्म कसा आहे? तुम्हाला म्हणताय एंडोस्पर्म हा ट्रिप्लॉइड आहे. एक मेल गॅमेट आणि सेकंडरी न्यूक्लियसच्या फ्युजनने एंडोस्पर्म या ठिकाणी बनलेला असतो. आता काही न्यूमरिकल प्रश्न विचारतात. न्यूमरिकल प्रश्न आणि प्लॉइडी याच्यावर प्रश्न विचारतात. त्यांचा एक पूर्ण मी प्रॉब्लेमचा एक व्हिडिओ तुम्हाला बनवतो की सीड बनण्यासाठी किती मायटोसिस किती मियोसिस लागतात आणि जर एंडोस्पर्म ट्रिप्लॉइड असेल तर दुसऱ्या पार्टची प्लॉइडी विचारतात. तशी प्रश्न आपण या ठिकाणी सोडवून घ्यायचे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण प्रॉब्लेमवरती एक व्हिडिओ या ठिकाणी बनवतो.